उलवे येथे ख्रिस्ती समाजाच्या एकता मेळाव्यात सर्व धर्मांचा संदेश हा माणुसकीचाच असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त केले। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। उलवेतील शेलघर येथे जोमा नारायण घरत सभागृहात रविवारी ख्रिस्ती समाजाचा एकता मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र शेठ घरत उपस्थित होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात। महाभारत, रामायण, भगवद्गीता, बायबल, कुराण अशा सर्व धर्मग्रंथांचा मुख्य संदेश हा मानवताच आहे। महेंद्र शेठ घरत यांनी पुढे सांगितले की ख्रिस्ती मिशनरीकडून मिळणाऱ्या पुस्तकांमुळे माझी वाचनाची आवड वाढली। महेंद्र शेठ घरत यांनी पुढे सांगितले की ख्रिस्ती मिशनरीकडून मिळणाऱ्या पुस्तकांमुळे माझी वाचनाची आवड वाढली। कामगार आणि राजकारणात यश मिळालं तरी मी नेहमी सर्व धर्मांचा आदरच केलाय। ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांत जाताना गुरुद्वारे आणि चर्चमध्ये जाणे मला आत्मिक आनंद देतं। कैलास मानसरोवर यात्रा मी 2दा केली आहे आणि मला कुठेही गेलो तरी माणसातच देव दिसतो। या एकता मेळाव्यात महेंद्र शेठ घरत यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ख्रिस्ती समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्यासह ख्रिस्ती समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर विकास कांबळे यांनीही यावेळी प्रभावी प्रवचन केले। उलवे ख्रिस्ती समाजाच्या या एकता मेळाव्यात मानवतेचा संदेश पुन्हा अधोरेखित झालाय। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस।